ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। प्रवेश शुल्क भरण्याची मुदत अगदी थोडक्यात हुकल्यामुळे एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला आयआयटी प्रवेश नाकारण्यात आला होता। मात्र त्याला प्रवेश देण्याचे आदेश देणारा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। प्रतिभाशा प्रकारे वाया जाऊ देऊ नका आणि वाया जाऊ देऊ शकत नाही असं म्हणत कोर्टाने हे आदेश दिलेत। कलम 142 द्वारे दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून आता विद्यार्थ्याला त्यांनी न्याय दिलाय आणि ऍडमिशन घेण्यास लावले। आपण बघतोय मजुराच्या पोरासाठी सुप्रीम कोर्ट धावलं। अतुल कुमार असं विद्यार्थ्याचं नाव आहे। यूपीच्या मुझफ्फरपूरच्या टिटोडा गावचा तो आहे। तर त्याचा आयआयटी धनबादमध्ये इलेक्ट्रिकल शाखेमध्ये नंबर लागलेला होता। 24 जून रोजी मुदत संपण्याच्या 4 मिनिटांपूर्वी आयआयटीची वेबसाईट बंद पडली। तर वेबसाईट बंद पडल्यामुळे अतुल कुमारचा प्रवेश झालाच नाही। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग झारखंड विधी सेवा प्राधिकरणामध्ये ही दाद मागितली गेली। मद्रास उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात आली। तर अतुलचे वडील रोज 450 रुपयांवरती मजुरी करतात। अतुलची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे 17,500 रुपये नव्हते। ते गोळा करण्यासाठी सुद्धा अतुलचा बराच वेळ गेला। शेवटी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विशेष अधिकारात अतुलच्या प्रवेशाचे आदेश दिलेत। चालू बॅचलाच त्यांना निवडलेल्या शाखेतच आणि आधीच्या विद्यार्थ्यांची सीट कायम ठेवतच हा प्रवेश आता होणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय।